क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून समाजातील आधुनिक ज्योतिबांचा गौरव करण्यासाठी माहेर फाउंडेशन आणि शहरातील विविध सामाजिक संघटनांच्या वतीने गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी तालुक्यातील कर्तव्यदक्ष अधिकारी आणि समर्पित आरोग्य सेवकांना महात्मा ज्योतिबा फुले पुरस्कार 2026 व वृक्ष देऊन सन्मानित करण्यात आले। शहरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना यावेळी सन्मानित करण्यात आले। 2026 देऊन सन्मानित करण्यात आले। याबद्दल मी माहेर फाउंडेशन व त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा आभारी आहे। माहेर फाउंडेशनद्वारे नेहमीच शहरातील विविध क्षेत्रात समाजोपयोगी कार्यक्रम राबवले जातात व शहरातील विविध समस्या व वाचा फोडण्याचं काम माहेर फाउंडेशनद्वारे केल्या जाते। मी माहेर फाउंडेशनच्या पुढील उपक्रमांसाठी देखील माहेर फाउंडेशन व त्यांच्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देतो व आजच्या पुरस्काराबद्दल त्यांचे आभार मानतो। यामध्ये प्रामुख्याने सुधीर अरबट, काशीनाथ बरहाटे, धीरज कुमार गोहाड, फिरोज खान, जितेंद्र राठी यांचा समावेश आहे। हा सोहळा माहेर फाउंडेशन सह शकुंतला रेल बचाव समिती, आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटन, संस्कार भारती, मराठा सेवा संघ आणि क्रांतिज्योती संघटन यासारख्या प्रमुख सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला। पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी माहेर फाउंडेशनच्या दीपा तायडे, शारदा उईके, सुनीता वैद्य, रंजना कडू यांनी पुढाकार घेतला। यावेळी वराडी कवी, राजा धर्माधिकारी, योगेश खानजोडे, राजेश अग्रवाल, विनायक वैद्य, अभय मातने, गजानन पोरे, प्यारेलाल प्रजापती, संजय डोंगरे, गजानन फिसके, विजय गोंडसवर, नितीन मुळे, सुरेश उमेकर आणि विठ्ठलराव तुरखेडे या मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले। महात्मा ज्योतिराव फुले पुरस्कार आपण अतिशय सन्मानपूर्वक मला प्रदान केलेला आहे। खरं म्हणजे मी कुठल्याही पुरस्काराच्या मागे धावत नाही, मी पुरस्कारासाठी अर्ज करत नाही आणि कुठलेही पुरस्कार मी शक्यतो स्वीकारत नाही। हा माझा एक शिरस्त राहिलेला आहे। पण जेव्हा माहेर हा शब्द आला तेव्हा तो आपुलकीचा शब्द आहे, तो आपला शब्द आहे आणि माहेर आणि आपलं घरचं नातं किती अतूट असते, त्याचे अनुबंध किती दृढ असतात हे आपण अनुभवतो आहे आणि त्यामुळे माहेर संस्थेच्या वतीने हा जो पुरस्कार मिळाला आहे तो आपला पुरस्कार आहे, तो आपुलकीचा पुरस्कार आहे, तो स्नेहाचा पुरस्कार आहे। आणि म्हणूनच ज्यावेळी दीपाताईंचा फोन आला की सर अशा अशा पद्धतीच्या 5 लोकांना आम्हाला पुरस्कार द्यायचा आहे आणि त्यामध्ये पहिलं नाव तुमचं आहे, तेव्हा आम्ही तुमच्याकडे येऊ, तेव्हा मी त्यांना नाही म्हणू शकलो नाही। कारण दीपाताई आणि माहेर संस्थाने आपण सर्व लोक ज्या निरपेक्षपणे या क्षेत्रामध्ये काम करत आहेत ते म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे। जरी मला वेळ देता आला नाही तरी तुमच्या या सगळ्या कामाचा साक्षीदार मी आहे। प्रत्यक्ष वृत्तपत्रामधून किंवा प्रत्यक्ष कामाची माहिती मला आहे आणि जिथं जिथं अन्याय होतो, जिथं जिथं काही अघटित घडते त्या ठिकाणी आपण पहिल्यांदा जातात, धावून जातात आणि खरं म्हणजे ही संवेदनशीलता, ही समाजाभिमुखता फार महत्वाची आहे आणि ज्या ध्येयाने, ज्या समर्पित भावनेने आपण हे काम करत आहात त्या समर्पित भावनेनं तो पुरस्कार सुद्धा तुम्ही मला दिलेला आहे तो मी नाकारू शकत नाही। त्या पुरस्काराचा मी अतिशय आदरपूर्वक सन्मान करतो आणि आपण सर्वांनी मला या पुरस्कारासाठी पात्र ठरवलं आणि मला हा पुरस्कार दिला त्याबद्दल मी मनापासून माहेर संस्था आणि सगळ्या पर्यावरण संस्था वगैरे आपल्या सर्व संस्थांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि असाच स्नेह कायम राहावा अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो आणि पुढच्या काळामध्ये आपल्या सोबत मला सुद्धा काम करण्याची संधी मिळत राहो अशा पद्धतीने। यावेळी सत्कार मूर्तींनी आपले मनोगत व्यक्त करत सामाजिक कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर राजा धर्माधिकारी यांनी केले तर आभार दीपा तायडे यांनी मानले। वृक्ष देऊन सन्मान केल्याने या सोहळ्यातून पर्यावरण संवर्धनाचा संदेशही देण्यात आला। महात्मा ज्योतिबा फुले आणि मातोश्रींनी फार मोठी ज्योत महाराष्ट्रामध्ये शिक्षणाची पेरलेली आहे। आज त्यांच्या प्रयत्नामुळे आज अनेक महिला उच्च शिक्षित झालेले आहेत आणि सन्मानाने आज पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आज सन्मानाने समाज मिळवत आहे। आदरणीय सर, एक म्हण आहे ज्ञानेश्वराची, दीपकी दीपक प्रकटल्याची होती घरभर वाटी शून्य झाली। जेव्हा आत्म्याचा परमात्म्याला स्पर्श होतो तेव्हा अहंकार, मोह, माया या सगळ्या गोष्टी गळून पडतात। आदरणीय सरांचं योगदान आपल्या गावाला तसं आहे। अधिकारी आणि जनता हा दुरावा नेहमी असतो, पण जनतेच्या समस्या या आपल्या आहे
हे जेव्हा त्यांच्या मनात एकरूप होते त्या दृष्टीने त्यांनी आज परतवाड्याकडे पाहिलेलं आहे, अचलपूरकडे पाहिलेलं आहे आणि समस्या आपल्या मार्गी लागत आहे. हा एक योगदान सगळ्यांचं आहे. आणि असे व्यक्तिमत्व ज्योतिबानंतर ही परंपरा समाजामध्ये चालत आलेली आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक ज्योतिबा आहेत की जे निस्वार्थ बुद्धीने, त्यांचा काही स्वार्थ नाही, पण ते समाजाला समर्पित होत राहतात. अशा काही मोजक्या नावांमध्ये आज सर आम्हाला आपलं नाव घेताना आम्हाला अतिशय अभिमान वाटतो की गेल्या अनेक वर्षापासून आपली जी सेवा देत आहे, निर्विवाद सेवा देत आहे. सर्वांना तुम्ही जिथं जातात तिथं लोक तुमच्यावर प्रेम करतात, तुमच्याशी चांगलं बोलतात, प्रेमाने बोलतात. त्याचं कारण काय की तुम्ही सर्वांचं समाधान करता आणि त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न करता. असे लोक फार कमी राहतात अधिकारी क्षेत्रात. हे तुमचं उदाहरण एक महाराष्ट्रासमोर आदर्श उदाहरण आहे, त्याचा आम्हाला अभिमान वाटतो. माहेर फाउंडेशन ही समाजातल्या प्रत्येक गोष्टीची, चांगल्या गोष्टीची दखल घेणारी संघटना आहे. सगळ्या आमच्या संघटनांना त्यांचे त्याचे भाऊ म्हणजे वृक्षवाले, आदिवासी पर्यावरण संरक्षक, आम्ही सगळे त्यांचे भाऊ असे 150-200 लोक आम्ही एकत्र आहोत. सर्वांच्या मनात जेव्हा तुमचं काल नाव घेतलं तेव्हा सगळ्यांना आनंद वाटला. पंकज साबू, विदर्भ न्यूज, परतवाडा. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी. फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती.